संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे आयोजित एम.फिल PhD एंट्रन्स टेस्ट 2021 या परीक्षेच्या संचालनासंदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आजची ही आभासी सभा यूट्यूबद्वारे आपण या ठिकाणी लाईव्ह करतो आहे। या सभेचे सन्माननीय अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आणि 26/36/2021 PhD परीक्षा संचालनासंदर्भातल्या डायरेक्शनमध्ये दिल्यानुसार मान्य कुलगुरूंनी ही परीक्षा संचालित करण्यासाठी गठीत समितीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर F.C. रघुवंशी सर यांचं या ठिकाणी स्वागत करतो। तसेच समितीचे इतर सन्माननीय सदस्य डॉक्टर गावंडे सर, डॉक्टर सिंगवेकर सर, डॉक्टर गादे सर, डॉक्टर कोलते सर, श्री गाढवे, श्री देशपांडे यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो। तसेच आजच्या सभेला उपस्थित सर्व परीक्षार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आमच्या 12 केंद्रांवर ज्या परीक्षा होणार आहेत त्या केंद्रावरचे सर्व प्रतिनिधी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो। मित्रो, आपल्याला माहिती आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची एम.पेट 2021 ही परीक्षा 27 आणि 28 तारखेला आपण आयोजित केलेली आहे। आणि कुठलीही परीक्षा आयोजित करतेवेळी पहिली जी स्टेप आहे ती स्टेप ही आपल्याला परीक्षेचा फॉर्म सुरू करण्यापासून सुरू होते। तर आपण PhD एंट्रन्स टेस्ट एम.पेट 2021 च्या परीक्षेचा फॉर्म हा 1 सप्टेंबरला सुरू केला। 1 सप्टेंबरपासून पहिल्या फेजमध्ये 25 सप्टेंबरपर्यंत आपण परीक्षेचे आवेदनपत्र भरून घेतले, म्हणजे 25 दिवस। नंतर पुन्हा त्याला एक्सटेन्शन दिले, कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी त्याला एक्सटेन्शन दिलं आणि ते एक्सटेन्शन हे आपलं जवळपास 2/10 पर्यंत होतं। 2/10 पर्यंत आपण आवेदनपत्र स्वीकारले आणि काही विद्यार्थ्यांचे काही टेक्निकल अडचणींमुळे फॉर्म ॲक्सेप्ट होऊ शकले नाही, त्यांच्यासाठी सुद्धा आपण 13/10 पर्यंत पुन्हा आपण लिंक ओपन करून दिली आणि त्यांच्यासुद्धा अडचणी आपण त्या ठिकाणी अडचणीचं निरासन केलं। असं जवळजवळ 43 दिवस ही प्रोसेस आपण राबवली। ही प्रोसेस राबवत असताना जवळपास 6700 म्हणजे मोठ्या संख्येनं 6700 परीक्षेचे आवेदनपत्र एम.पेट परीक्षेसाठी आपल्याला प्राप्त झाली आणि या परीक्षेच्या आवेदनपत्रामध्ये जवळपास 4300 परीक्षेचे आवेदनपत्र हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून डिग्री प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांचे आहे आणि जवळपास 2300च्या वर परीक्षेचे आवेदनपत्र हे इतर विद्यापीठामधून PG जे झालेले विद्यार्थी आहे, ज्यांना डिग्री प्राप्त झाले इतर विद्यापीठामधून, त्यांचे या आपल्याला विद्यापीठामध्ये प्राप्त झाले। असे जवळपास 6700 परीक्षेचे आवेदनपत्र या 43 दिवसामध्ये आपल्याला प्राप्त झाले। हे आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर आपण पुन्हा जितके आवेदनपत्र आपल्याला प्राप्त झाले हे सगळेच्या सगळे आवेदनपत्राची यादी विषयनिहाय आपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर त्या ठिकाणी लावली आणि विद्यार्थ्यांना विनंतीसुद्धा त्या ठिकाणी केलेली होती की ज्यांना आवेदनपत्रामध्ये ज्या लिस्टमध्ये काही समजा अडचणी असतील, नाव चुकीचं असेल किंवा मी आवेदनपत्र भरलं परंतु माझं लिस्टमध्ये नाव या ठिकाणी दिसत नाही, तर त्यासाठी आपण पुन्हा DR PhD सेलवर आपण त्यांच्या अडचणीसुद्धा आपण मांडायला सांगितल्या होत्या। यामध्ये जवळपास 120 मेल्स आपल्याला प्राप्त झाले। त्या 120 मेल्सचं सुद्धा आपण निरासन केलं आणि ते झाल्यानंतर मग आपण पुन्हा स्क्रुटनी केली, आवेदनपत्रांची स्क्रुटनी केली आणि स्क्रुटनी केल्यानंतर जवळपास 194-95 रिजेक्शन हे त्या ठिकाणी झाले आणि 194 रिजेक्शनची यादीसुद्धा आपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ही त्या ठिकाणी आपण लावली आणि 194 जे आपण रिजेक्ट केले त्या रिजेक्शनमध्ये सुद्धा विद्यार्थी जे आपल्याशी संपर्क करत आहेत त्यांचं सुद्धा समाधान करण्याचं काम हे या ठिकाणी सुरू आहे। त्यानंतर ही प्रोसेस केल्यानंतर तुम्ही परीक्षेचे आवेदनपत्र भरले। परीक्षेचे आवेदनपत्र भरल्यानंतर दुसरी जी स्टेप आहे, दुसरी स्टेप असते की मग मी परीक्षेचं आवेदनपत्र भरलं तर मला सेंटर कुठलं राहील, मला कसा प्रवेश मिळेल, ही दुसरी स्टेप आहे। तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण प्रवेशपत्र हे सोमवारी आपण त्या ठिकाणी इश्यू केले। आता प्रवेशपत्र आपल्याला कुठे मिळणार आहे, कुठे मिळाले, तर हॉल तिकीट ज्याला म्हणतो आपण, ज्याला प्रवेशपत्र म्हणतो, ज्याला ॲडमिट कार्ड म्हणतो, हे आपण विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आवेदनपत्र भरताना जो ईमेल ID टाकला, पुन्हा एकदा रिपीट करतो, आवेदनपत्र कुठं आपल्याला प्राप्त होणार आहे, परीक्षेचे आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांनी जो ईमेल ID त्या ठिकाणी परीक्षेचा फॉर्म भरताना जो ईमेल ID त्या ठिकाणी त्यांनी टाकला, त्या ईमेल IDवर आपण ते सगळे हॉल तिकीट्स हे आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेले आहे।
आता परीक्षा आपली 27 तारखेला आहे आणि हॉल तिकीट आपण सोमवारी आपण त्या ठिकाणी पाठवले. याच्या मागचं कारणसुद्धा आहे, आपलं नियोजन हे 10-12 दिवसाच्या अगोदरचं हॉल तिकीट विद्यार्थ्यांना प्राप्त व्हायला हवे असं होतं. परंतु आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी आपल्या इथं संचारबंदी होते, नेट आपल्याकडे बंद होतं. त्या केसमध्ये सुद्धा आमची जी सगळी आता मी जी टीम सांगितली, या टीमनं अमरावतीत काम न झाल्यामुळं नांदगाव खंडेश्वरला जाऊन विदर्भ युथ वेलफेअर महाविद्यालयाचं एक महाविद्यालय आहे आणि आम्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्यारेलाल सूर्यवंशी यांना विनंती केली आणि त्यांनी ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि त्यामुळं आम्ही 27 तारखेची परीक्षा ही आता 27 तारखेला नियोजित काळात आपण त्यांनी केलेल्या सहकार्यामुळं आणि आमच्या टीमनं घेतलेल्या एफर्ट्समुळं आपण 27 तारखेची परीक्षा ही आता 27 आणि 28 तारखेला आपण आयोजित करतो आहे. त्यामुळे त्यांचे सुद्धा त्या महाविद्यालयासुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता तुम्हाला हॉल तिकीट प्राप्त झाले. हॉल तिकीट प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आता पुढची जी स्टेप आहे, हॉल तिकीट प्राप्त झाल्यानंतर आपल्याला हॉल तिकीटवर आपल्याला सीट नंबर दिला आहे. आता सीट नंबरमध्ये आपल्याला पुन्हा त्या हॉल तिकीटवर परीक्षेचं केंद्र दिलं आहे. परीक्षेच्या केंद्र दिलं असताना डेट दिली आहे. डेट दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण कुठल्या वेळेत आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आता हॉल तिकीट प्राप्त झालं, आपल्याला केंद्रावर पोहोचायचं आहे. आता केंद्रावर पोहोचण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आम्ही हॉल तिकीट जे दिलं त्यामध्ये आपण काही सूचनासुद्धा दिल्या आहे. आता आपली 27 तारखेला पहिली जी बॅच आहे, 27 तारखेला पहिली बॅच ही 12 ते 1:30 या वेळेत आहे. दुसरी बॅच ही 3 ते 4:30 या वेळेत आहे. दोनही दिवशी 27ला आणि 28ला सारखाच टाईम आहे, म्हणजे 28ला सुद्धा 12 ते 1:30 आणि 3 ते 4:30 या वेळेची परीक्षा आपली आयोजित होणार आहे. आता 12 वाजता ज्या विद्यार्थ्याची परीक्षा आहे त्याला केंद्रावर किती वाजता पोहोचायचं आहे आम्ही सांगितलं. केंद्रावर त्या हॉल तिकीटमध्ये आपण इन्स्ट्रक्शन दिल्या की केंद्रावर 1 तास अगोदर विद्यार्थ्यांनी पोहोचायचं आणि केंद्रावर पोहोचल्यानंतर अर्धा तास अगोदर म्हणजे 12 वाजताची परीक्षा आहे तर 11:30 वाजताच्या आत त्या विद्यार्थ्यानं ज्या ठिकाणी आपला परीक्षेचा हॉल आहे त्या हॉलमध्ये त्या ठिकाणी त्याला पोहोचायचं आहे. 12:30 वाजता नंतर अर्धा तासानंतर आलेला विद्यार्थी म्हणजे 11:30 पहिल्या बॅचचा विद्यार्थी 11:30 वाजता म्हणजे 11:45 वाजता जर येत असेल तर त्याला आपण एंट्री देणार नाही. याचं कारण असं आहे की आपल्या केंद्रावर एका केंद्राची क्षमता ही कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 360 इतकी क्षमता त्या केंद्रावर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हॉल तिकीट आपण जेव्हा केंद्रावर पोहोचता हॉल तिकीट आमच्याकडून ते चेक केलं जातं आणि चेकिंग करणे हॉल तिकीटचं, त्यानंतर तुम्हाला कम्प्युटर देणे. कम्प्युटर दिल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड वगैरे टाकून ते कम्प्युटर म्हणजे परीक्षेचा पेपर ओपन होईपर्यंतची सगळीच्या सगळी कार्यवाही या ठिकाणी आमच्या इन्व्हिजिलेटरला करायची आहे. आणि ज्या केंद्रावर 360 विद्यार्थी आहेत तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाला तुम्ही अर्धा मिनिट जरी आपण कन्सिडर केला तर तो आम्ही म्हणून 30 मिनिटाचा वेळ हा आपण त्या ठिकाणी दिला आहे. आता हॉल तिकीट जेव्हा तुम्ही घेऊन जाल केंद्रावर त्यासोबत आम्ही पुन्हा इन्स्ट्रक्शन टाकली आहे की हॉल तिकीटचं व्हेरिफिकेशन कसं होणार आहे. आपलं हॉल तिकीट प्लस आपल्याला आपल्यासोबत जे गव्हर्नमेंटचा व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ आहे. गव्हर्नमेंटचा व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ कुठला आहे, आधार कार्ड आहे, त्यानंतर तुमचं लायसन आहे, त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आहे, पुन्हा एखादं दुसरं कुठलं तरी गव्हर्नमेंटचं आयडेंटिटी प्रूफ असेल तर ते तुम्हाला सोबत न्यायचं आहे. म्हणजे व्हेरिफिकेशन जे आहे तुमच्या हॉल तिकीटचं ते आपण हॉल तिकीट प्लस गव्हर्नमेंट अप्रूव्ड आयडेंटिटी कार्ड यावरून आपण ते अप्रूव्ह करू आणि त्यानंतर तुम्हाला आत प्रवेश दिला जाईल. त्यानंतर आपल्याला सोबत काय न्यायचं आहे, आपल्याला सोबत फक्त एक पेन न्यायचा आहे. कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणजे तुमची घड्याळसुद्धा इलेक्ट्रॉनिक म्हणजे कुठली घड्याळसुद्धा तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक घड्याळसुद्धा नसावी, मोबाईल नसावा, कॅल्क्युलेटर नसावं, हे काही तुमच्याकडे नसावं. मग आत काय न्यायचं आहे, आत फक्त तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ, आमचं हॉल तिकीट आणि जी दुसरी गोष्ट आहे फक्त पेन. आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक कागद सेंटरतर्फे त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. ते कशासाठी द्यायचं आहे तर तो तुम्हाला रफ वर्क करायसाठी त्या ठिकाणी तुम्हाला कागद एक मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट ही त्या केंद्रावर त्या ठिकाणी नसायला पाहिजे. त्यानंतर तुमच्या सेवेसाठी तिथं कोण कोण आहे, तुम्ही केंद्रावर पोहोचले, कम्प्युटर बसल्यानंतर 5 लोक त्या ठिकाणी आमच्या केंद्रावर त्या ठिकाणी आहे. पहिला माणूस आमचा केंद्रावर आहे टेक्निकल ॲडमिन आमचा त्या ठिकाणी आहे. सेंटर ॲडमिन आमचा त्या ठिकाणी आहे. इन्व्हिजिलेटर आमचा त्या ठिकाणी आहे. 30 विद्यार्थ्यांमागं आम्ही एक इन्व्हिजिलेटर दिला आहे.
किती विद्यार्थ्यांमागे 30 विद्यार्थ्यांमागे एक इन्व्हिजिलेटर आणि 2 लोक जे आहेत ते विद्यापीठानं नामित केले आहे, एक ऑब्झर्वर आहे आणि सुपरवायझर आहे. म्हणजे 5 लोक हे त्या ठिकाणी केंद्रावर त्या ठिकाणी राहणार आहे. आता हे 5 लोक द्यायच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला कुठलीही टेक्निकल अडचण येऊ नये आणि परीक्षेतील जे पावित्र्य आहे ते टिकावं यासाठी म्हणून हे सगळं आपण 5 लोकांची टीम तुमच्या सेवेमध्ये परीक्षेतील पावित्र्य टिकावं आणि तुम्हाला कुठलीही परीक्षा देताना अडचण येऊ नये यासाठी म्हणून हे 5 लोक त्या केंद्रावर राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की करोनाचा काळ आहे. करोनाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी ज्या ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्या सगळ्या आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करायच्या आहे. पहिली इन्स्ट्रक्शन अशी आहे की मास्कशिवाय तुम्हाला एंट्री त्या ठिकाणी मिळणार नाही. पाण्याची व्यवस्था जी आहे ती त्या सेंटरनं केली आहे आणि पाण्याची व्यवस्था सेंटरनं केल्यानंतर तुमच्याजवळ जर पाण्याची बॉटल असेल तीही ट्रान्सपरंट बॉटल असावी. जशी ही बॉटल ट्रान्सपरंट आहे यावर जे लेबल आहे त्या ठिकाणी नसावं. म्हणजे महाविद्यालयानं व्यवस्था केली आहे, त्या सेंटरनं व्यवस्था केली आहे, तुम्ही तुमची बॉटल घेऊन जाऊ शकाल, परंतु बॉटल ही ट्रान्सपरंट असायला हवी. तितक्या गोष्टी तुम्ही आत त्या ठिकाणी नेऊ शकाल. आता तुम्ही काय आहे की आता तुम्ही केंद्रावर पोहोचले, सीट तुम्हाला मिळाली, तुम्ही आता परीक्षा सुरू करताय, इथपर्यंत तुम्ही पोहोचले. आता तुम्ही परीक्षेला आपल्याला जी सुरुवात करायची आहे, पुन्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की परीक्षेला सुरुवात करायची आहे तर आम्हाला सिलेबस वगैरे माहिती पाहिजे. तुम्ही सांगाल की तुम्ही सर आज सिलेबस सांगून राहिले, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा 1 सप्टेंबरला जेव्हा परीक्षेचा फॉर्म चालू केला, जी तुम्हाला आम्ही लिंक दिलेली होती त्या लिंकवर मी जे सांगितलं की 1/2016 जो PhDच्या संदर्भातला ऑर्डिनन्स आहे तो सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होता. पुन्हा कंडक्शनच्या संदर्भातला जो आमचा 26/2021 जो आम्ही 22/7/2021ला जो निर्गमित केला तो सुद्धा आपण त्या लिंकसोबत दिलेला होता. बऱ्याच लोकांनी तो वाचलेला सुद्धा आहे. त्यामुळं त्या पद्धतीनं परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. तर आता पुन्हा मी सांगायचं म्हणून आपल्याला सांगतोय की परीक्षा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी होणार आहे, पेपर पेपरचं पॅटर्न काय राहणार आहे. तर पेपरचं पॅटर्न कसं आहे, पेपरचं पॅटर्न असं आहे की जे आपल्याला 36/2021 मध्ये सांगितलं आहे, जे तुम्ही 1-1.5 महिन्याचे 2 महिन्याच्या अगोदर जे वाचलेलं आहे, तर ते पॅटर्न असं आहे की तो पेपर उघडल्यानंतर त्या अगोदर मी एक गोष्ट सांगायची विसरलो तुम्हाला हॉल तिकीट मिळालं. हॉल तिकीट मिळाल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड. आता तुमचा लॉग इन ID काय असणार आहे, जो त्याच्यावर सीट नंबर जो दिला आहे, फॉर्म नंबर आपण जो आहे फॉर्म नंबर हा सीट नंबर म्हणून यूज केला आहे, जो तुमच्या हॉल तिकीटवर आहे तो राहील. आणि तुम्हाला पासवर्ड काय राहील, तो पासवर्ड जो आहे तो तुमचा डेट ऑफ बर्थ हा तुम्हाला त्या ठिकाणी पासवर्ड म्हणून राहणार आहे. आणि पासवर्ड टाकतेवेळी DDMMYY म्हणजे 1 तुमची डेट ऑफ बर्थ जर 2000 असेल तर तुम्हाला काय टाकावं लागेल 0101, मग 2000 अशी डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकावं लागेल. यासोबतच केंद्रावर याद्यासुद्धा आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं जर म्हणजे पासवर्डनं जर समजा लॉग इन झालं नाही त्या ठिकाणी मी सांगितलं आहे तुम्हाला 5 लोकांची टीम आपली त्या ठिकाणी आहे. पुन्हा तुमचा पासवर्डसुद्धा केंद्रावर उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची अडचण येणार नाही. त्यामुळं तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी त्या मिळणार आहे. उद्या तुम्हाला एक पुन्हा मेल प्राप्त होईल, एक SMS प्राप्त होईल, ज्यामध्ये ह्या गोष्टी मी ज्या सांगितल्या किंवा तुमचा जो लॉग इन ID आहे तो हा आहे आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो हा आहे. या गोष्टी तुम्हाला उद्या पुन्हा प्राप्त होणार आहे. त्यामुळं आता मग काय झालं की तुम्ही आता कम्प्युटर उघडलं, परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, परीक्षेला सुरुवात केली. आता त्यामध्ये पहिला सेक्शन जो आहे तो आपला सेक्शन A आणि दुसरा सेक्शन आहे सेक्शन B. पहिला सेक्शन जो आहे तो जनरल ॲप्टिट्यूडवर आहे. पहिला जो सेक्शन आहे तो जनरल ॲप्टिट्यूडवर आहे. दुसरा सेक्शन जो आहे तो टेक्निकल म्हणजे तुमच्या सब्जेक्टच्या रिलेटेड तो आहे. आता जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे प्रश्न किती राहणार आहे पेपरमध्ये, सेक्शन A आणि सेक्शन B मधून मिळून प्रश्न राहणार आहे 100. म्हणजे सेक्शन A मध्ये 50 प्रश्न, सेक्शन B मध्ये 50 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न त्या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला पासिंग कशा पद्धतीचं आहे हे आम्ही 36/2021 मध्ये सांगितलंच आहे. जे तुम्ही 1-1.5 महिन्याच्या अगोदर वाचलं असेल. पुन्हा सांगतो की आपल्या पेपरमध्ये टोटल प्रश्न किती 100, प्रश्न किती 100. सेक्शन A मध्ये प्रश्न किती 50, सेक्शन B मध्ये प्रश्न किती 50. आता पासिंग कसं आहे मी सांगतो आपल्याला. पासिंग हे आपलं सेपरेट आहे. म्हणजे तुम्हाला सेक्शन A मध्ये सेपरेट पास व्हायचं आहे, सेक्शन B मध्ये सेपरेट पास व्हाय. पासिंग किती पर्सेंट आहे, 50% हे पासिंग आहे. 50% कोणासाठी आणि 45% कोणासाठी हे सुद्धा सांगतो. 50% पासिंग हे आपल्याला जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, सेपरेट पासिंग आहे. सेपरेट पासिंगचा अर्थ असा आहे की सेक्शन A मध्ये जे 50 प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहे. आपल्याकडे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही. म्हणजे तुम्ही सेक्शन A मध्ये 50 प्रश्न आहे, सेक्शन A मध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर असणं आवश्यक आहे, 50% म्हणजे 25 प्रश्न आपले बरोबर असणं आवश्यक आहे, तेव्हा तुम्ही सेक्शन A मध्ये पास व्हाल. सेक्शन B मध्ये पुन्हा 50 प्रश्न आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 50 म्हणजे 25 प्रश्न हे करेक्ट असणं आवश्यक आहे, तेव्हा तुम्ही पास व्हाल. एक दुसरी केस मी सांगतो की सेक्शन A मध्ये तुमचे 50च्या 50 प्रश्न बरोबर आहे,
मी सांगितलं की बा 100 मार्क पास व्हायला पाहिजे. सेक्शन ए मधले तुमचे 50च्या 50 प्रश्न बरोबर आहे, म्हणजे तुम्ही म्हणा मला की 100 मिळाले, परंतु सेक्शन बी मधले तुमचे 10 प्रश्न बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला सेक्शन ए मध्ये मार्क मिळाले 100 आणि सेक्शन बी मध्ये मार्क मिळाले 10 प्रश्न म्हणजे 20, म्हणजे तुम्ही पास होणार नाही. म्हणजे जरी तुम्हाला 120 मार्क मिळाले तरी तुम्ही पास होणार नाही, कारण आपल्या 36/2021 डायरेक्शनमध्ये आपण सांगितलं म्हणजे डायरेक्शननं सांगितलं आहे की 50% गुण हे आपल्याला सेक्शन ए मध्ये पाहिजे आहे, 50% गुण हे आपल्याला सेक्शन बी मध्ये पाहिजे आहे. असं करून ते आपल्याला 100 मार्क मिळवायचे आहे, म्हणजे सेपरेट पासिंग या ठिकाणी आहे. आता हे 100 मार्काचं जे पासिंग आहे, सेपरेट पासिंग आहे, हे 50% जे पासिंग आहे हे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आहे. 45% जे पासिंग आहे ते SC ST विजय NT DT, त्यानंतर SBC आणि SCBC आणि त्यानंतर एक कॅटेगरी आहे EWS. या कॅटेगरीसाठी पासिंग किती आहे? 45% पासिंग आहे. प्लस हँडिकॅप विद्यार्थी जे आहेत त्यांना सुद्धा 45% पासिंग हे मिळणार आहे. यासोबत हँडिकॅप विद्यार्थ्यांना हे तर 45%चं पासिंग आहे, यासोबत जे आपल्या ऑर्डिनन्स आहे विद्यापीठाचा, ऑर्डिनन्स आणि गव्हर्नमेंटनं ज्या सूचना केल्या होत्या त्या पद्धतीनं आपण एक 2017मध्ये ऑर्डिनन्स काढला. त्या ऑर्डिनन्सनुसार सुद्धा तुम्हाला 3% म्हणजे 3% पुन्हा रिलॅक्सेशन तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. आणि ज्या ऑर्डिनन्समध्ये जे सांगितलं आहे, गव्हर्नमेंटनं ज्या सूचना केल्या आहेत, तुम्हाला पेपरसाठी प्रत्येक तासाला 20 मिनिट इतका जास्त वेळसुद्धा मिळणार आहे. आपला पेपर किती वेळाचा आहे? 90 मिनिटाचा आपला पेपर आहे, म्हणजे तुम्हाला पुन्हा 30 मिनिटं हे त्या ठिकाणी जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. सेक्शन ए आणि सेक्शन बी ह्या आपल्याला जनरल कॅटेगरी आहे, म्हणजे अदर दॅन हँडिकॅप हा 90 मिनिटामध्ये आपल्याला सॉल्व करायचा आहे एकाच सिटिंगमध्ये. असं नाही की बा सेक्शन ए पहिले होईल, सेक्शन बी नंतर, असं नाही. सेक्शन ए आणि सेक्शन बी हा आपल्याला 11 ते 12 ते 1:30 मध्ये हा आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. आता मी तुम्हाला पॅटर्न सांगितलं. आता पॅटर्न सांगितल्यानंतर राहिला सिलेबस कशा पद्धतीचा आहे. तर सिलेबस जो आहे आपला सेक्शन एचा जो सिलेबस आहे त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जशा पद्धतीचा सिलेबस असतो, ज्यामध्ये लॉजिकल रिझनिंग आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, ॲनालिटिकल ॲबिलिटी आहे, या गोष्टी असतात. यासोबत तुमचं जे रिसर्चचं जे ॲबिलिटी आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी टेस्ट करणार आहोत, त्यावर सुद्धा प्रश्न राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला कसं आहे की PhD करतेवेळी तुम्हाला कम्प्युटरचा उपयोग होणार आहे, कारण तुम्हाला थेसिस लिहायचा आहे, तुम्हाला समरी लिहायची आहे, तुम्हाला लिटरेचरचा सर्वे करायचा आहे. त्यामुळं बेसिक कम्प्युटरचं जे ऑपरेशन आहे, युसेज आहे, त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न हे त्या ठिकाणी विचारणार आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटचे जे बेसिक गोष्टी आहेत त्यावर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न हे विचारला जाणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या 36/2021 या डायरेक्शनमध्ये आपण दिलेल्या आहे. म्हणजे सेक्शन ए कशावर बेस आहे? न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, लॉजिकल ॲबिलिटी आहे, ॲनालिटिकल ॲबिलिटी आहे, त्यासोबतच रिसर्चच्या ज्या ॲबिलिटी आहे, त्यानंतर संगणकाचं जे ज्ञान आहे, यावर सगळे प्रश्न हे त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहे. आता रिसर्चच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तुम्हाला 1/2016 वाचला गेला पाहिजे, कारण 1/2016मध्ये प्रवेशापासून तर तुम्हाला PhDची डिग्री देईपर्यंत सगळं त्या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे. त्या पद्धतीचे प्रश्नसुद्धा यामध्ये राहील. त्यानंतर 36/2021 हाही आपला रिसर्चच्या संदर्भामध्ये आहे, संचालनाच्या संदर्भामध्ये आहे, त्याचासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या पद्धतीच्या गोष्टी असतात त्याचासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. हा झाला तुमचा सेक्शन ए. यावर प्रश्न किती आहे? 50. जो मी दुसरा बी सेक्शन सांगितला, बी सेक्शन हा पर्टिक्युलर विषयाच्या रिलेटेड आहे. जसं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तर त्याचा जो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा त्याचा जो पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमाचा जो सिलेबस आहे त्याच्या आधारावर त्याला 50 प्रश्न विचारणार आहे. समजा MAचा हिस्ट्रीचा विद्यार्थी असेल तर हिस्ट्रीचा जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा सिलेबस आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा, त्यावर आधारित प्रश्न हे आपले त्या ठिकाणी राहणार आहे. तर हे झालं तुमच्या सिलेबस संदर्भात. या गोष्टी आपण 1.5-2 महिन्याच्या अगोदर 36/2021 जेव्हा पब्लिश केला तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. आता सुद्धा आपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हे दोन्ही म्हणजे ऑर्डिनन्स 1/2016 सुद्धा टाकला आहे, 36/2021 सुद्धा आपण त्या ठिकाणी विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 1/2016 आणि 36/2021 तर 2-3 वर्षापासून 36/2021 आम्ही आता काढला. त्या अगोदर त्या डायरेक्शनचा नंबर वेगळा होता, पण ते आपल्या वेबसाईटवर खूप पूर्वीपासून हे सगळं उपलब्ध आहे. त्यानंतर आपण
केंद्रावर गेल्यानंतर मग आता मी सगळ्या गोष्टी सांगितल्या, हॉल तिकीट तुम्हाला मिळालं, तुम्हाला सीट नंबर मिळाला, तुम्हाला संगणक मिळालं, तुम्हाला पेपर मिळाला, पेपर झाला का तो तुम्हाला सबमिट करायचा आहे, सबमिट झाल्यानंतर तुम्हाला केंद्राच्या बाहेर यायचं आहे. पुन्हा एक प्रॉब्लेम त्यामध्ये निर्माण होऊ शकतो की तुम्हाला एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्ही सांगाल की सर हा क्वेश्चन काहीतरी सिलेबसच्या बाहेरचा आहे किंवा यामध्ये प्रश्नामध्ये पूर्णता नाही. यासाठी सुद्धा आम्ही केंद्रांना इन्स्ट्रक्शन दिला, एक फॉर्मॅटसुद्धा आपण त्या ठिकाणी करून दिला की तुम्हाला तुमचा सीट नंबर लिहायचा आहे, केंद्राचा नंबर लिहायचा आहे, बॅचचा नंबर लिहायचा आहे, विषयाचं नाव लिहायचं आहे आणि कुठल्या प्रश्नामध्ये प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला तिथं नमूद करायचा आहे. ते झाल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर त्याचं आम्ही सगळं स्क्रुटनायझेशन करू आणि त्या पद्धतीचा निर्णय घेऊन ही समिती जी आहे आपली, जी मान्य कुलगुरूंनी गठीत केली, ती समिती ही आपल्याला त्यावर निर्णय घेईल आणि त्या पद्धतीचं तसं व्हॅल्युएशन हे त्या ठिकाणी आपण करणार आहोत. पुन्हा एक मला सूचना आपल्याला करायची आहे, महत्त्वाची सूचना आहे. आपल्याला हॉल तिकीट प्राप्त झाले, काहींना जर हॉल तिकीटमध्ये प्रॉब्लेम असतील, काहींना आणखी काही प्रॉब्लेम असतील, म्हणजे हॉल तिकीट संदर्भात मला हॉल तिकीट प्राप्त झालं नाही, हॉल तिकीट प्राप्त झालं तर काहीतरी दुसरा प्रॉब्लेम मला त्या ठिकाणी दिसतो आहे, तर यासाठी म्हणून आपल्याला आम्ही उद्या एक विद्यापीठामध्ये PhD सेलमध्ये एक आम्ही कॅम्प लावलेला आहे. उद्या जर तुम्ही या ठिकाणी आलात तर तुमच्या हॉल तिकीटच्या संदर्भातला प्रॉब्लेम आपण तातडीनं त्याच वेळी तुम्हाला तो सुद्धा आपण सॉल्व करू. समजा एखाद्या वेळेस फॉर्म रिजेक्ट केला, रिजेक्टचं कारण काय आहे हे सगळं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवू. म्हणजे हॉल तिकीटच्या संदर्भात जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला उद्या आम्ही एक कॅम्प लावतो आहे. त्या कॅम्पमध्ये तुम्ही जर आला तर तुमचं शंकेचं समाधान होईल. तुम्हाला हॉल तिकीट प्राप्त नसेल, काही अडचणी असेल हॉल तिकीट, ते सुद्धा आपण तातडीनं त्या ठिकाणी आपण सॉल्व करू. एखादा विद्यार्थी आहे की फार दूरचा विद्यार्थी आहे, बुलढाण्याचा विद्यार्थी आहे, त्याला येणं उद्या शक्य होणार नाही, तर त्यानं जर समजा मेल केला तर मेल केल्यानंतर आम्हाला हे उद्याचं म्हणजे पर्सनली प्रेझेंट असणारे विद्यार्थी त्यांचं उद्याच्या उद्या होऊन जाईल. परंतु समजा उद्या जर आम्हाला वेळ मिळाला नाही तर मग मेल जे तुम्ही केलात तर त्या मेलवरून आम्ही पुन्हा परवाच्या दिवशी आम्ही त्या पद्धतीचं समजा जे काही म्हणजे तुमच्या ज्या त्रुटी आहेत त्या आम्हाला दूर करता येईल. पण पर्सनली जर तुम्ही उपस्थित झालात तर कसं आहे, तुमची अडचण समजून घेता येईल. मेलमधून तुम्ही तितकं लिहू शकणार नाही, त्यामुळे आम्हाला ते कळणार नाही. त्यामुळे तुमची एखाद्या वेळेस मेल केल्यानंतर अडचण सॉल्व्ह होईलच की नाही याची शक्यता सांगता येत नाही. त्यामुळे पर्सनली जर आलात तुम्हाला 1 to 1 बोलता येईल आणि बोलून तो प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. ही सगळीच्या सगळी जी प्रोसेस आहे, ही सगळीच्या सगळी प्रोसेस संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर दिलीपजी मालखेडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांनी ज्या गोष्टीचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी केलं त्या पद्धतीनं ही सगळी आम्ही प्रोसेस या ठिकाणी राबवतो आहे. तर ही आता मी तुम्हाला परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यापासून तर परीक्षेचा पेपर तुमचा सबमिट होईपर्यंत सगळ्या गोष्टीचं मी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्यानंतर पुन्हा एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की आपल्याकडे सेंटर किती आहे. आपल्याकडे 12 सेंटर आहे. अमरावतीमध्ये आपल्याकडे 7 सेंटर आहे. त्यानंतर इतर जिल्ह्यामध्ये जसं अमरावतीमधलं सेंटर मी आपल्याला सांगतो, प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, प्रोफेसर राम मेघे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट म्हणजे ओल्ड बडनेरा जो न्यू बडनेरा हे जे 2 सेंटर ते त्या ठिकाणी आहे. त्यानंतर सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय हे आपलं सेंटर आहे. त्यानंतर HPPMचे 2 सेंटर आपल्याकडे आहे. एक इंजिनिअरिंग कॉलेजचं HPPMचं सेंटर आहे, एक फिजिकल एज्युकेशनचं HPPMचं सेंटर आहे. त्यानंतर पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय हे आपलं सेंटर आहे. त्यानंतर राजेंद्र घोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च मार्डी रोड हे सुद्धा आपलं सेंटर आहे. त्यानंतर आपण अकोल्याला एक सेंटर आहे. अकोल्याला सेंटर आपण इंजिनिअरिंग कॉलेज जे बाभुळगाव रोडवर आहे शिवाजी शिक्षण संस्थेचं, ते एक सेंटर आपलं आहे. यवतमाळमध्ये आबासाहेब पारवेकर हे आपल्याला एक परीक्षा केंद्र म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध झालं. त्यानंतर शेगाव इंजिनिअरिंग कॉलेज, शेगावचं म्हणजे संत गजानन महाराज हे एक सेंटर आपल्याकडे आहे. त्यानंतर माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन हे दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याकडे सेंटर आहे. लद्दळ अभियांत्रिकी महाविद्यालय हे आपलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये सेंटर आहे. असे टोटल 12 केंद्र हे आपल्याला त्या ठिकाणी या 2 दिवसामध्ये परीक्षेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यांनी उपलब्धता दिली याबद्दल मी त्या केंद्रांचं, त्या महाविद्यालयाचं, प्राचार्यांचं आणि मॅनेजमेंटचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. चांगली मदत त्या सेंटरवरून सुद्धा आपल्याला परीक्षा कंडक्शनमध्ये आपल्याला मिळते आहे. आता तुम्ही जेव्हा परीक्षेचे आवेदनपत्र भरले त्यावेळेस आम्ही तुम्हाला चॉईसेस विचारले, 1 2 3 चॉईसेस लिहा. तर आमच्या स्टॅटिस्टिकप्रमाणे आपल्याकडे आपण 81% विद्यार्थ्यांना पहिलाच ऑप्शन दिला. लक्षात घ्या, 81% विद्यार्थ्यांना त्यांनी जो सिलेक्ट केला पहिला ऑप्शन तोच आपण त्या ठिकाणी दिला. 16% विद्यार्थ्यांना आपण दुसरा ऑप्शन त्या ठिकाणी मिळाले. 5700चं स्टॅटिस्टिक मी तुम्हाला सांगतो. 81% विद्यार्थ्यांना पहिला ऑप्शन,
16% 17% विद्यार्थ्यांना आपण दुसरा ऑप्शन आणि 2 की 3% विद्यार्थ्यांना आपण तिसरा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की बा मग बाकी विद्यार्थ्यांना पहिला ऑप्शन का मिळाला नाही? याचं कारण असं आहे की ऑप्शन देतेवेळी आपल्याला त्या बॅचमध्ये विविध सब्जेक्ट हे एकाच वेळी, म्हणजे मी सांगतोय की तुम्हाला हिस्ट्रीचा जर पेपर असेल 27 तारखेला 12 ते 1:30 मध्ये, तर 12ही केंद्रावर हिस्ट्रीचा पेपर त्या 12 ते 1:30 मध्येच होईल. हिस्ट्रीचा पेपर 27 तारखेला दुसऱ्या स्लॉटमध्ये होणार नाही, 28 तारखेला पहिल्या स्लॉटमध्ये होणार नाही, 28 तारखेला दुसऱ्या स्लॉटमध्ये सुद्धा होणार नाही. म्हणजे हिस्ट्रीचा पेपर हा एका स्लॉटमध्ये आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या केसमध्ये ही सगळी ॲडजस्टमेंट करते आणि म्हणजे एका स्लॉटमध्ये जवळपास आपल्याकडे टोटल आम्ही किती पेपरची परीक्षा घेतो आहे, जवळपास 57 पेपरची परीक्षा ही आपण पेटची घेतो आहे. 57 आणि 57 विषय जे आहे ते आपल्याला 4 बॅचेसमध्ये बसवायचे आहे. आणि ते बसवत असताना खूप सारे प्रयत्न आम्ही केले की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं पहिलाच ऑप्शन देता येईल. तरी आम्ही 81% विद्यार्थ्यांना पहिला ऑप्शन देण्यास यशस्वी ठरलो. आणि बाकी विद्यार्थ्यांना काय मिळू शकलं नाही याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगितलं की 12 केंद्रावर ते सगळे विषय त्या ठिकाणी ॲडजस्ट करावे लागतात. त्यामुळं हे आपण सगळं केलं आहे. सेंटर बदलून देणं हे कठीण आहे, कारण कसं आहे की सगळं कम्प्युटराईज आहे आणि प्रत्येक लॅबची कपॅसिटी आहे. आता समजा एखाद्याने आम्हाला विनंती केली केंद्र बदलून देण्याची, कपॅसिटी 100ची आहे. कपॅसिटी 100ची असल्यानंतर आम्ही कसं आहे की 100 लोक त्या ठिकाणी अलोकेट केले आहे. आता एखाद्याचं सेंटर जर बदलून देणं झालं तर आम्हाला दुसरा कम्प्युटरचं निर्माण करावं लागेल, ते होऊ शकत नाही. त्यामुळं सेंटर हे बदलणार नाही, कारण हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न हे पहिला ऑप्शन ज्यांचा आहे त्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं 81% विद्यार्थ्यांना हा पहिला ऑप्शन मिळाला आणि बाकी 17% 2% या विद्यार्थ्यांना दुसरा आणि तिसरा ऑप्शन या ठिकाणी दिला आहे. अशा पद्धतीचं आपण परीक्षेचं संचालन या ठिकाणी आपण केलेलं आहे. तर मी परीक्षा देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना, केंद्रावरील सगळ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो.